नमस्कार मित्रांनो, आजचा एक मिनी ब्लॉग बनवतोय स्पेशली तुमच्यासाठी, कारण आपल्या बरोबर आहेत बघा आज सोमनाथ भाऊंची गाडी, विजू भाऊंची गाडी. स्पेशली विजू दादा आपल्या बरोबर मुंबईवरतून आले आहेत आणि ते पुण्याचं बुकिंग घेऊन आले आणि सोमा भाऊंना म्हणलं तुम्ही या. भरपूर दिवस झाले, ऍक्च्युली मी दिल्लीला गेलो होतो, ते छत्तीसगडची टूर झाली, मी मुंबईत होतो, माझं काय हे लोकलला होते, त्यामुळे बोललो आज या भेटूया मस्त पैकी. कारण एकमेकांना आता तुम्ही आम्हाला सगळे वेगवेगळ्या ब्लॉग वरती बघत असाल, आज स्पेशली टाइम मध्ये सगळे एकत्र पाहण्यासाठी. ते नक्का बघा विजू भाऊंची पण नवलाई प्रसन्न आले. आम्ही ट्रान्सपोर्ट नगरला आलो होतो, जरा ट्रान्सपोर्ट नगर बद्दल पण माहिती द्यायची होती. बोललो चला स्पेशल दिवस आहे आज, सगळ्यांची गाठभेट झाली आहे तर मस्तपैकी एक तुम्हाला गाड्यांचा रिव्ह्यू तर द्यायची गरज नाहीये, पण एक शॉर्ट्स बनवून सगळ्यांबरोबर एक थोडी इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट रिलेटेड माझा ब्लॉग, सोमनाथ भाऊंचा ब्लॉग याच्यावरती तर बघायला भेटेल. तर आजचा स्पेशली शॉर्ट्स हा आमच्या तिघांचा होता. थोडं ट्रान्सपोर्ट रिलेटेड पण डिस्कस करायचं होतं म्हणून आलो होतो. तर आता एप्रिल सुरू झाला, एप्रिल महिना, मार्च मध्ये घोडे लागले सगळ्यांनी रेसकोर्सच्या. सांगायचं म्हणलं तर म्हणजे तशा प्रकारचे पण लागलेले तर अशा प्रकारचे पण लागलेले. त्याच्याकरता नवीन गाडी जर कोणी घेणार असेल, भाऊंच्या ब्लॉग मध्ये पण मी तेच सांगितलंय, थोडं थांबा, कारण की आम्ही थांबवल्या ना का तुम्ही थांबणार नाहीये आम्हाला माहिती आहे. कारण की सकाळी आल्यापासून 2-3 जण आम्हाला अशी भेटले का आम्ही रवी भाऊला बघून गाडी घेतली, म्हणजे इन्फ्लुएन्स आम्ही इन्फ्लुएन्स करतोय मित्रांनो, पण आम्हाला कुणाचंही नुकसान करायचं नाहीये. जेव्हा तुम्ही गाडी घेता तेव्हा लाखभर रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करता, घर जाऊन पैशाचा धंदा करायचा नाहीये. जर तुमच्याकडे 1.5-2 लाख रुपये असेल, दुसऱ्या एखाद्या बिझनेस मध्ये गुंतवा, पण ह्या बिझनेस मध्ये जर यायचं असेल तुमची बॅकिंग तशी पाहिजे. इथं 6-6 महिने मार्केट खाली पडलं की वर उठत नाही. त्याच्यामुळे सांगतो व्यवस्थित प्लॅनिंग करा, नंतर नाही धंद्यामध्ये उठा. तुम्ही ते पण विचार करत असाल की बाबा हे लोक जास्त कमवतात म्हणून लोक आम्हाला सांगतात, तसं काय नाही. माझी कमाई बघायची असेल तर माझा MRI रिपोर्ट दाखवतो. एकदा आधी शरीराचा रिपोर्ट किती आला माहित नाही. आमचा ते सगळे आपली फॅमिली मेंबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 4-4 दिवस झाले, इकडे करा, 4-4 दिवस दिसतात सगळ्या गाड्या. 4-4 दिवस झाले लोक थांबलेले आहेत, भाडे नाहीये, ट्रान्सपोर्टच्या ऑफिस मध्ये फुल गच्च गर्दी झालेली, वाट लागली. हा, त्यामुळं जर तुम्हाला तुमचं नुकसान करून घ्यायचं असेल तर बघा, आपल्या बापाचं काही जात नाही, पण आमचं सांगायचं काम आहे. बरोबर आहे. आम्हाला 12-13 वर्ष झाले आम्ही धंद्यात आहे, आम्हाला माहिती आहे कधी मार्केट पडते कधी उठते. 100%. आणि थोडं कसं आहे माहितीये का, मार्केटचा अंदाज घेऊन गाडी घ्या. तुम्ही यांना फॉलो करा, मला फॉलो करा. आम्ही नेहमी सांगत असतो कधी मार्केट उठलंय कधी बसलंय, त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा. असे भरपूर लोक एवढ्या 6 महिन्यामध्ये गाडी घेतली, 5-6 महिन्यामध्ये फायनान्स वाल्याला जमा केली. गेल्या डिसेंबरला आलेल्या गाड्या आता मार्च मध्ये गेल्या 3 महिने EMI भरून नाही शकले. मला 3 ते 4 कॉल आलेले, सोमनाथ भाऊ गाडी इकडे पकडली, काय करायचं आता, काय करणार, काय नाही करू शकत, काय करणार आहे ना, पैसे भरायचे आणि मगच गाडी सोडवायची. फक्त एक सांगतो का, कोणी भविष्यात असं म्हणलं नाही पाहिजे का या तिघांना बघून गाड्या घेतल्या आणि फायनान्स वाल्यांनी नेल्या. मित्रांनो, आम्हाला आमचं फक्त रस्ता दाखवायचं काम आहे, त्या रस्त्यावरती चालायचं, कसं चालायचं हे तुमचं काम. दॅट्स इट. बाकी गाडी दाखवा आपल्या कशा गाडी तर ही आपली तर पाहिलीच आहे, बऱ्याच वेळा बघताय. त्याचबरोबर आता ही सोमनाथ भाऊंची गाडी आणि ही विजू भाऊंची गाडी. हिचा रिव्ह्यू तर आपण अहमदाबादला राजकोट सिरीज वरती चाललो होतो त्यावेळेसच दिला होता. मस्त अशी गाडी आहे, 1.7. तर सध्या तुम्हाला गाड्या पण दाखवून देतो. आपण सध्या आहे बघा, निगडीचा ट्रान्सपोर्ट नगरचा जो मेन झेंडा आहे ना, तिथून आहे. तिथून गाड्यांची लाईन लागलेली आहे का बघू शकता, पूर्ण गाड्या आहेत. ही लाईन पूर्ण आतमध्ये सुद्धा पॅक आहे. तर आजचा हा शॉर्ट स्पेशली तुमच्यासाठी होता की ट्रान्सपोर्ट रिलेटेड काय आपण फेस करतोय हे सांगायचं होतं. हा शॉर्ट्स मित्रांनो तुम्हाला सोमनाथ भाऊंच्या ब्लॉग वरती पण बघायला भेटेल, विजू भाऊंच्या ब्लॉग वरती पण बघायला भेटेल, आणि याच्यामधून भरपूर सारं शिकण्यासारखं होतं. त्यामुळे स्पेशली आम्ही आज एकत्र आलो आणि हा शॉर्ट्स बनवला.